दरवर्षी 3-4 बोकरं ओपले ईदला. मी 1,65,000 एक जोडी गेल्या वर्षीची 1,65,000 जोडी दिली होती. हां, राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आलो आहे आपण आमचे मित्र किरण आसवरे यांच्या गोट फार्मवरती. परंतु आता गोट फार्म म्हणजे शेळी पालन होतं त्यांचं, परंतु आता फक्त तिथं त्यांनी बोकड पालन केलं आहे. तर त्यांचा बोकड पालनाचा व्यवस्थापन कसं आहे, त्यांच्यातून त्यांना किती नफा भेटत आहे आणि वार्षिक कमाई किती आहे त्यांची, आणि त्यांची मेहनत कशी करतात ना, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपली ऐकायला भेटणार आहे त्यांच्या तोंडून. तसेच त्यांचं गाव मोंडळवाडी, परंतु ते मोंडळवाडी रोडला इकडं राजूर रोड पिंपरखणी या ठिकाणी राहतात. मोंडळवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर. आद्य क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे जेल सेतू आणि राजूरपासून दोन्हींच्या मध्ये असं त्यांचं हे वास्तव्य इथं त्यांची शेती असल्यामुळं. चला तर मग आता अधिक माहिती जाणून घेऊ त्यांच्याकडून. ईदसाठी ते कसे बोकडे बनवतात आणि ईदसाठी बोकडे बनवायला ईदसाठी बोकड कसे लागतात, हे सगळीच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे. आणि अशा प्रकारे हा त्यांचा आतमधला शेडचा व्यवस्थापन आहे. पहा, आता पहिल्या शेळ्या होत्या, परंतु आता शेळ्या त्यांनी बऱ्याचशा विकल्यात आणि आता फक्त बोकड पालन केलं आहे. तर त्यांचं त्या गोट फार्मचं नावचं आहे RKN गोट फार्म आणि खाली त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे. पहा, हा त्यांचा खाली त्यांच्या बॅनरवर मोबाईल नंबर दिला आहे. तर व्यवस्थापन एकदमच भारी आहे. जमिनीपासून उंच आणि अशा फळ्या मांडून, आणि इकडं पण जाळी लावली त्यांनी, पूर्ण जाळी लावली अशी, आणि बोकडांचं गोमित्र लेंड्या सगळ्या इकडं खाली पडतात. हो, राम राम. राम राम. काय चालय मग? काय नाही, एवढे शेळ्यांकडे गेलो होतो, बकरांकडे बकर चालून आणले रानातून, आता गोट्यात बांधलेत. असं ना? हो. चारायला लांब नेतात का? नाही, जवळच आपल्याला लांबाई नाही नेत. यांना फिरवायचं नाही, बाहेर आपल्याला गोट्यातच ठेवायची ती. पण सध्या आता कसे खायला असल्यामुळे थोडं. तर मग आता शेळ्या नाही का तुमच्या? काही शेळ्या आम्ही कमीच करून टाकल्या जवळजवळ. कारण काय होतंय का, आपल्याला बंदिस्त पालन करायचे आणि शेळ्यांना बंदिस्त होत नाही आपल्याकडं. मग बोकडे आपल्याला बंदिस्त मध्ये ठेवायचे, म्हणून आपण फक्त आता सध्या बोकड पालन करायचं आपल्याला, म्हणून शेळ्या कमी केल्यात आणि बोकड ठेवले. खाली असा म्हणजे खत साचत आहे का? हा, खत साचते. खाली कोंबड्या आहेत आपल्या गावठी कोंबड्यात का? खाली गावठी कोंबड्या ठेवल्यात. खाली किती कोंबड्या आहेत? खाली काय जास्त नाही, 6-7 कोंबडे आहेत. 6-7 कोंबड्या आहेत का? हा. तर आता मग मला एक सांगा, आपल्या म्हणजे हे बोकड किती येते आता? आता मी 10 आणले होते, त्याच्याकडे 3 मित्रांनी नेले. आता 7 आहेत आपल्याला ईदसाठी बनवायचे आहेत. ते ईदसाठी बनवायचे? ईदसाठी आपण आणले. अजून 10-12 आणायची ती. सध्या 10 आणले होते, पण एक मित्राने ऐकलं नाही, तो 3 बकरं घेऊन गेला माझ्याकडून. आता माणूस की आपल्याला चला जाऊ द्या म्हटलं, एखाद्याचा फायदा होत असेल तर. त्याला 3 बकरं दिले आपल्याकडे, बाकीचे आहेत 7 बकरं ठेवलेत. बाकीच्या शेळ्या होत्या, पण शेळ्या काही कारणास्तव कमी केल्या आणि आपल्याला आता फक्त बोकड पालनच करायचं आहे. बोकड पालनच करायचे. हो. तर मित्रांनो, आता बोकड पालन त्यांनी का करायचे आणि बोकड पालनामधून असणारा त्यांचा जो नफा आहे तो कशा पद्धतीनं, हे पण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे. तर साधारण आता तुम्ही हा शेड जो उभा केला आहे, ह्या शेडसाठी किती खर्च आला तुम्हाला? मला जवळजवळ 2 लाख रुपये खर्च आलेला आहे शेडसाठी. आणि शेड आता आपला शेड झाले, पण मग आपल्याला आता कसं होतं, खाद्याचं नियोजन नव्हतं. खाद्याचं नियोजन केलंय आता. खाद्याचं नियोजन झाल्यामुळं सध्या बकरं कमी आहेत आपल्याकडं. पण अजून 1-1.5 महिन्याने आपण अजून 10 ते 20 बकरं आणणार आहे. 10 ते 20 बकरं आणणार? हो, अजून 10 बकरं आणायचे, म्हणजे कमीत कमी 20 नग ठेवायचे आपल्याला. 20 नग तयार करायची ईद मार्केट पर्यंत. आणि ईद मार्केटला एक खटी आपण 20च्या 20 विकणार, आणि परत पुढच्या वर्षी चांगला प्रतिसाद भेटला तर 50-60 बकरं आपण आणणार आहे. तर आता तुमच्याकडे काय शेळ्या नाही आहेत? शेळ्या नाहीत आपल्याला. मग आता हे बोकड तुम्ही कुठून आणले? ती हे राजस्थानवरून आणलं आपण. राजस्थानवरून साधारणतः तुम्ही किती 9-10 बकरे आणले होते ना? हो, 10 आणले होते, त्याच्यातले 3 मित्रांनी नेले आणि बाकीचे आहेत 7 बकरं आहेत आता आपल्याकडे. बरं, असो. मग राजस्थानवरून तुम्हाला इथपर्यंत हे बोकड आणायला खर्च किती झाला? 10 बोकरं आणायला मला कमीत कमी राजस्थानवरून
1,30,000 रुपये खर्च आला आपल्याला इथपर्यंत पोच आणायला, गाडी भाड्यासहित. गाडी भाड्यासहित. आणि आता आपल्याला हे ईद मार्केट पर्यंत ठेवायचं म्हणजे आपल्याला अजून कमीत कमी 10 महिने सांभाळायचं आहे याला. हां 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 10 महिने सांभाळल्यानंतर त्यांचं वजन वाढ कमीत कमी 70-80 प्लस झाले पाहिजेत, हां तर आपल्याला वीज मार्केटला वापायला परवडतील ते. हां नाहीतर जर आपण नुसते आणायचे आणि घरी ठेवायचे, त्यांना खाद्य पाणी जर घातलं नाही तर त्यांचं वजन वाढणार नाही. हां आपण त्यांच्या वजन वाढीवर काम करून हां 70-80 प्लसच्या पुढे नेणार आहे त्यांना. आणि मग त्यावेळेस मार्केटला काय भाव भेटतो आपल्याला तो त्यावेळेस डिपेंड राहील. हां पण आता सध्या तर आपली परिस्थिती ही आहे, वजन वाढ त्यांची कमीत कमी एकाची 70-80 किलो करायची. आता त्यांचं सरासरी वजन 30-35 किलोच्या आसपास आहे. आता सध्या एकाचं वजन एकाचं वजन 30-35 किलो आहे नाही का? हो. बरं, मग आता यांची मेहनत करताना तुम्ही याला खाद्य काय घालता ती? आता सध्या तर काही अजून जास्त खाद्य घालत नाही, रानामध्ये खायला आहे. म्हणून आता सध्या आपण त्यांना गव्हाचा भरडा, मकाचा भरडा एवढ्या 2च वस्तू देतोय सध्या. सकाळ संध्याकाळ? सकाळ संध्याकाळ, सकाळी थोडंसं संध्याकाळी थोडंसं. हां हां नंतर आपण त्यांना हळूहळू खाद्य वाढवत जाऊ, मग हां. ते वजन वाढ आपल्याला व्यवस्थित देते. म्हणजे आता साधारणतः आता हे बकऱ्या तुम्ही सध्या तरी काही खाद्य घालते नाही, ते फक्त गव्हाचा भरडा 2 टाइम देते 2 टाइम आणि 2 टाइम चारून बांधायचे सकाळ संध्याकाळ. म्हणजे अर्ध बंदिस्त आहे तुमचं. बंदिस्त करते सध्या. मग आता गेल्या साली आतापर्यंत तुम्ही ईदला बोकडे किती वेळेस ओपलेत? मी जवळजवळ माझं 4थं वर्ष आहे हो. हां मी दरवर्षी 3-4 बकरे ओपले ईदला. तर त्याच्यामुळं अजून थोडंसं जास्त बकरं बनवून आणि जास्तीत जास्त बकरं वापायचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात जास्त हायस्ट किमतीला तुम्ही केवढ्यापर्यंत जोडी दिली? मी 1,65,000 पर्यंत एक जोडी, गेल्या वर्षीची 1,65,000 जोडी दिली होती. हां 2 बकरं. हां आणि बाकीचे बकरं 40,000, 50,000 प्रतिनग 30,000 असे ओपले. मग समजा आता आणि जो तुम्ही गेल्या साली 1,60,000 त्या बोकडांचं वजन किती होतं एकाचा? एकाचं वजन 100 प्लस होता. एकाचा 100 किलो होता. 100 प्लस होतेच. तर मित्रांनो अशा प्रकारे पहा. आणि मग आता याला काही लस बीज द्यायला लागते, काही लस प्रतिबंध? नाही, त्यांना लसीकरण करून घ्यावंच लागतं. 3 लसीकरण घेतो. हां आणि महिन्याला जंतनाशक औषध पाजावं लागतं. हां जंतनाशकाचे त्यांना डिवॉर्मिंग करावंच लागते, तेव्हा त्यांचं वजन वाढ होती. समजा आता ईदसाठी कसं बोकडं लागत होती बा? कसं आता तुम्हाला अनुभव आहे म्हणून विचारतोय. ईदसाठी आपल्याला शक्यतो कसं असतं माहिती आहे का, बकरांच्या वजन वाढीवर आणि बकरू ॲक्टिव्ह दिसला पाहिजे. हां बकरू म्हणतो कुठल्याही कलरमध्ये असला तरी चालतो, पण कमीत कमी ॲक्टिव्ह बकरू दिसला पाहिजे. हां हां आणि तो त्यांना पसंती आला तर ते कितीही पैशाला घेते, फक्त ॲक्टिव्ह बकरू पाहिजे. दाती कसं लागत होती? दाती कमीत कमी 2 दाताच्या पुढेच लागतो. आदत बकरू वर्षाच्या पुढचाच लागतो. आदत बकरू चालत नाही. मग आता ह्यात तुमच्या काय बकरली शिंगही नाही ती? हा मग आता हे शिंग तुम्ही असेच मोठेच बकरं पाळतात का? नाही, शिंगाचे पण आहे की मोंडे पण आहे की, तसं काही नाही का शिंगाचे पाहिजे किंवा मोंडे पाहिजे, फक्त त्यांना मोडतोड झालेला नाही पाहिजे. हां आणि कुठं त्याला लागलेला किंवा पाय मोडलेला, कान तुटलेला अशा वस्तू नाही चालत. खोडखाड नाही पाहिजे बा. खोडखाड नाही पाहिजे. बरं मग आता जलंत जसं आहे तसं पाहिजे. बरं आता झालं ते. आता मी अजून तुम्हाला एक प्रश्न विचारतोय का, आता याची असं तुम्ही म्हणजे मेहनत तर भरपूरच करते ती, हो. आजपर्यंत बोकड पालनातून तुम्ही वार्षिक उत्पन्न किती घेता ती? कसं असते माहिती आहे का, आपल्याकडे जसे नग असन त्याच्यावर अवलंबून असते ना वार्षिक उत्पन्न. तरी कमीत कमी सांगा. जास्तीत कमीत कमी आपण जर 10 नग असले तर आपण 4-5 लाख रुपये आरामशीर कमवू शकतो 10 बकरांना. तुम्ही कमवले का एवढे? हो, आपण 10 बकरं, मागच्या वर्षी आपले 10 बकरं होते. कमीत कमी माझे गेल्या वर्षी 4-4.5 लाख रुपये झाले होते 10 बकरं ईदच्या बोकडांचे. ईदच्या बकरं. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे हे ईदचे बोकड बनवितात आणि त्यांची मेहनत पण घेतात आणि 4 ते 5 लाख रुपये वार्षिक कमाई त्यांची होते.
फक्त मेहनत घेणं महत्त्वाचं आहे का दुसरा काय बिझनेस आहे तुमचा वाला शेती शेतीच आहे, दुसरं आपल्याकडे काय आहे? तर चला अशा प्रकारे आता हे बोकड तुम्ही काही विकणारच नाही सध्या नाही सध्या नाही. वीज मार्केटसाठी आपण वीजला बनवणार, वीज मार्केटसाठी आणले ते ईदसाठीच विकणार आपण. तर आपल्या मित्रांसाठी त्यांनी एकदम उत्कृष्ट माहिती दिली. तुमचं शिक्षण किती झालं आहे? माझं 10वी आहे, 10वी शिक्षण झालेलं आहे. 10वी शिक्षण, त्यामुळं आणि शेळीपालन पण भरपूर होतं ना तुमचं? हो शेळ्या होत्या, पण शेळ्यांचं कसं व्हायचं का थोडंसं त्यांना बंदिस्त करता येत नाही आपल्याला, शक्यतो पूर्ण वेळ देता येत नाही शेळ्यांना, म्हणून आपल्याला बंदिस्त पालन करायचं आहे. शेतात वेळ भेटत नाही, कारण जास्त शेळ्या असल्या तर शेळ्या अशा बाहेर फिरवायच्या किंवा बंदिस्त करायला केलं तर चालतं, पण आपल्याकडे सध्या तेवढे हे होत नाही आपल्या शान, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त बकरांच काम करायचं आहे. मी आता आपल्याला शेवटचा प्रश्न असा विचारेल का बोकडांचा वजन जास्त वाढावा, बोकडं जागृत तयार व्हावा, यासाठी साधारणतः त्यांनी खाद्य काय घालावं लागत आहे? खाद्य आपल्यावर असते, आपण जेवढं खाद्य घालू तेवढं बकरं वाढणार. हा, पण मग साधारणतः तुम्ही घातले आजपर्यंत तुमचा अनुभव आहे म्हणून विचारतोय मी. शक्यतो गहू आणि बाजरी, सोयाबीन आणि हरभरे हे एकत्र पिसून म्हणजे गिरणीतून भरडा करून आणायचा आणि तेच वापरतोय. अजून काही टॉनिक असते, टॉनिक द्यायचे थोडेफार, त्यांनी होते बकरं तयार होते. फक्त कष्ट आहे, त्याच्या मागं कष्ट करावं लागत आहे. आता तुम्ही पार गुजरातवरून राजस्थानवरून बोकडं आणलेत मित्रांनो यांनी, आणि अजून पण ते 9-10 बोकडं आणणार आहेत. असो तर धन्यवाद बरं का, चांगली माहिती दिली तुम्ही. तर जर येणाऱ्या ईदसाठी, बकरी ईदसाठी कोणाला बोकडे पाहिजे असतील तर त्यांचा हा इकडं समोर बॅनर आहे आणि हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. हा त्यांचा मोबाईल नंबर मी आपल्याला इथं दाखवतो आहे, आपल्याला दिसत असेल, हा टिपून ठेवा आपण आणि आपण संपर्क करू शकतात. RK गोट फार्म, पिंपरकणे रोड, म्हणजे राजूरपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. आद्य क्रांतिकारक आणि वीर राघोजी बांगरे जेल सेतू या दोन्हींच्या मध्ये. तर अशा प्रकारे हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. तर चला दादा, मस्त माहिती सांगितली बरं का, आणि अजून पण बोकडा आणा आणि मस्त मेहनत करा. तर मित्रांनो, आपण आता हे जे बोकड पालन आहे याला भेट दिली. पहिला शेळ्या होत्या इथं, परंतु आता फक्त त्यांनी बोकड ठेवलं ती, आणि त्या बोकडांची वार्षिक कमाई किती होते, तसंच त्यांची मेहनत ते कशी करतात, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला भेटली आणि त्यांनी पण आपल्याला चांगली माहिती दिली. तर आपल्या मित्रांसाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, हाईप पण करा. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान, धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.